नमस्कार प्रेक्षकांनो, नशीबवान मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता इन्स्पेक्टर रुद्रला म्हणत असतात की रुद्र घोरपडे, तुम्हाला आमच्याबरोबर यावं लागेल, कारण तुमच्या टेम्पोमध्ये आम्हाला अवैध दारूसाठा सापडलेला आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजा म्हणत असते की रुद्रने काहीसुद्धा केलेलं नाही आहे, हे सगळं नागेश्वर घोरपडे यांनी केलेलं आहे. तो इथे अवैध दारूसाठा जो टेम्पोमध्ये सापडला तो रुद्र यांनी नाही तर नागेश्वर घोरपडे यांनी टेम्पोमध्ये ठेवला होता. तेव्हा इथे रुद्र म्हणत असतो, गिरिजा तुम्ही काय बोलताय, तुम्हाला तरी कळतंय का? तुम्ही आबासाहेबांवरती नको ते आरोप करू नका, मी ते ऐकून घेणार नाही. गिरिजा म्हणत असते, रुद्र मी जे काही बोलते ते उगाचच बोलत नाही आहे. मी कसं तुम्हाला समजावू, खरंच मला कळत नाही आहे. तुम्हाला वाटत असेल की तुमचे आबासाहेब खूपच जास्त चांगले आहेत, पण तसं नाही आहे. त्यांनीच तुम्हाला या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवले. खेळण्यांच्या टेम्पोमध्ये दारूसाठा येईलच कुठून सांगा बरं? तुम्हाला नाही माहिती तुमचे आबासाहेब कसे आहेत ते. तेव्हा रुद्र म्हणतो, आमचे आबासाहेब आमच्यासाठी दैवत आहेत, दैवत. आम्हाला माहिती आहे त्यांनी आम्हाला फसवलेलं नाही आहे. आबासाहेबांचे कितीतरी दुश्मन आहेत, त्यांनी आम्हाला फसवलं असेल, त्यांनी आमच्या टेम्पोमध्ये दारूसाठा ठेवला असेल, पण माझ्या आबासाहेबांवरती नको ते आरोप तुम्ही प्लीज करू नका. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात, रुद्र घोरपडे तुम्हाला आमच्याबरोबर यावं लागेल. तेव्हा रुद्र म्हणत असतो की साहेब मी तुम्हाला खरं सांगतोय, मी टेम्पोमधून मुलांनी बनवलेली खेळणी पाठवली होती, पण त्याच्यामध्ये दारूचे बॉक्सेस कुठून आले मला माहिती नाही आहे. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात, हे बघा आम्हाला ते काही माहिती नाही, पण तुमच्याबद्दल आम्हाला माहिती मिळाली आहे आणि चौकशी सुरू झाली आहे. तुमच्या त्या टेम्पोमध्ये दारूसाठा सापडला आहे, त्यामुळे तुम्हाला कोर्टामध्ये हजर तर करावंच लागेल ना. मग तुम्ही निर्दोष आहात की गुन्हेगार हे नंतर ठरवलं जाईल. तेव्हा गिरिजा म्हणते, इन्स्पेक्टर साहेब प्लीज थांबा, त्यांनी खरंच काही केलेलं नाही आहे. रुद्रची या सगळ्यामध्ये काही चूक नाही. तेव्हा इथे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, या सगळ्याचा विचार नवऱ्याच्या विरोधात टीप देताना करायला हवा होता ना, तेव्हा खात्री करता आली नाही. तेव्हा गिरिजाला खूप जास्त वाईट वाटतं, कारण ती चांगल्याचं करायला जात असते. तिला कुठे माहिती असतं की जो खेळण्यांचा टेम्पो पाठवला आहे तो रुद्रने पाठवला आहे म्हणून. ती म्हणते, श्रीमंत दादा अरे मी काय करू, माझं चुकलं, मी रुद्रजवळ बोलायला हवं होतं, पण अरे मला माहिती होतं की रुद्र या सगळ्यामध्ये नसतील. तेव्हा श्री म्हणतो, गिरिजा तू काही मुद्दामून केलेलं नाही आहेस, मी आहे ना, मी बघतो काय करायचं ते. तेव्हा गिरिजा म्हणते, मी पण शांत नाही बसणार, ज्याने हे सगळं केलं आहे ना त्याला शिक्षा देणार आणि माझ्या रुद्रला मी निर्दोष सिद्ध करणारच. तेव्हा इथे घाईघाईने जात असताना गिरिजा आता धावत असताना पडलेली असते. तेव्हा सावी तिथे जाते, तिला हाताला धरून उठवते आणि म्हणते, काय गं हे, आता कशाला उगाच आरडाओरडा करण्याचं नाटक करतेस? माझ्या रुद्रला तुझ्यामुळे पोलीस अरेस्ट करून घेऊन गेले ना, हे सगळं तुझ्यामुळे झाले. तेव्हा गिरिजा म्हणते, एक मिनिट, माझ्यामुळे काही झालेलं नाही आहे, मी खरं तेच सांगितलं होतं आणि तसंही हे मी केलेलं नाही आहे. हे सगळं ज्याने कुणे केलं आहे ना त्याला शिक्षा दिल्याशिवाय मी गप्प नाही बसणार. माझे रुद्र माझ्यामुळे जेलमध्ये गेलेत ना, मीच त्यांना जेलमधून बाहेर काढणार. त्यासाठी जे पुरावे गोळा करावे लागतील ते सगळे पुरावे गोळा करेन मी, असं गिरिजाने ठरवलेलं असतं. त्यानंतर उर्वशीला तर काय आयती संधीच मिळालेली असते गिरिजा आणि वासंती या दोघींना एकमेकांच्या विरोधात उभं करण्याची. तेव्हा उर्वशी म्हणत असते, काय वासंती, माहिती आहे का तुला, तुझ्या लाडक्या सुनेने तुझ्या लाडक्या मुलाला जेलमध्ये पाठवले. त्याच्या विरोधात तिने गुन्हा दाखल केला आहे की त्याने पाठवलेल्या टेम्पोमध्ये अवैध दारूसाठा होता म्हणून. मग काय, आजच्या चांगल्या दिवशी पोलीस आले आणि रुद्रला अरेस्ट करून घेऊन गेले. रुद्रचं काही ऐकूनसुद्धा घेतलं नाही. तेव्हा इथे उर्वशी आता तिला भडकवण्याचं काम करत असते, पण वासंती म्हणते, नाही नाही, गिरिजा असं का करेल? तेव्हा उर्वशी म्हणते, वा, म्हणजे आतासुद्धा तुला तुझ्या एकुलत्या एक मुलाची काळजी नाही आहे, तर तुला असा विश्वास आहे की गिरिजा असं का करेल, बरोबर ना? पण तिनेच केलं हे सगळं. तेवढा तिथे गिरिजा आलेली असते. ती म्हणते, आई तुम्हाला माहिती आहे काय झालं? तेव्हा वासंती म्हणते, अरे बापरे, बघा बघा,
चेहऱ्यावरती एक असा साळसूतपणाचा आव आणलाय, जणू काही तुला माहितीच नाही आहे की काय घडलंय ते. बरोबर ना? अगं हे सगळं तुझ्याचमुळे तर घडलंय. तुझ्याच कृपेमुळे आज रुद्र जेलमध्ये गेलाय नाही का? संपूर्ण आश्रमामध्ये त्याची इज्जत गेली, नाचक्की झाली, फक्त आणि फक्त तुझ्यामुळे. अगं वहिनीसुद्धा अशी नसेल गं, तर तू स्वतः बायको होतीस ना रुद्रची. त्याच्या विरोधामध्ये कंप्लेंट करताना लाज कशी वाटली नाही तुला? हे सगळं तू मुद्दामून केलेस मला माहिती आहे. रुद्रचा बदला घेतलायस ना तू, म्हणून केलंस ना हे सगळं. तेव्हा इथे वासंती म्हणते, हे सगळं काय आहे गिरिजा? हे बोलतायत ते खरं आहे? तू इथे गुन्हा दाखल केलास, तू माहिती दिलीस पोलिसांना आणि रुद्रला अरेस्ट करायला सांगितलंस का? पण माझ्या रुद्रने काही केलं नाही आहे मला माहिती आहे. तेव्हा गिरिजा म्हणते, आई मलासुद्धा माहिती आहे रुद्रने काही केलं नाही आहे. हे सगळं त्या नागेश्वर घोरपडेने केले. तुम्हाला खरंच असं वाटतं मी असं काहीतरी चुकीचं करेन? पण मला माहिती आहे हे सगळं त्या नागेश्वर घोरपडेने केले. त्यानेच आपल्या रुद्रला ह्या प्रकरणामध्ये फसवले आई. आणि तुम्ही काळजी करू नका, त्या माणसाच्या विरोधात मी नक्की पुरावे गोळा करेन. तेव्हा सावी म्हणते, अरे हिच्या तोंडाला कुणीतरी लगाम घाला रे, काय बोलते काय ही? तेव्हा वासंती म्हणते की आता करायचं तर काय करायचं? तेवढ्यातच उर्वशीला राग आलेला असतो. ती म्हणत असते की नुसती लगाम नको घालायला हिच्या तोंडाला, तर हिचं तोंड आहे ना फोडलं पाहिजे. आणि ती गिरिजावरती हात उगारते. तेव्हा गिरिजा तिचा हात पकडते आणि म्हणते, अशी हिंमत करू नका पुन्हा आत्ते सासूबाई. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, रुद्रबद्दल जरी मी माहिती दिली असेल तरीसुद्धा टेम्पोमध्ये अवैध दारूसाठा सापडलाच ना. मला माहितीसुद्धा नव्हतं की तो टेम्पो रुद्रने पाठवला आहे. मी खरी ती माहिती देण्याचा प्रयत्न केला होता. पण आता हे सगळं ज्याच्यामुळे झालं आहे ना, त्या माणसाच्या विरोधात मी पुरावे गोळा करणार आणि ते पोलिसांना देणार. आणि मीच माझ्या रुद्रना बाहेर काढणार. त्यांना पोलीस घेऊन गेले असले तरीसुद्धा मीच त्यांना इथून बाहेर काढणार आहे जेलमधून आणि सुखरूपरित्या घरी घेऊन येणार आहे. तेव्हा इथे सावी म्हणत असते, अगं काहीतरी कर ना गं मावशी, माझ्या रुद्रला लवकर घरी घेऊन ये ना गं. मला त्याची खरंच खूप जास्त काळजी वाटते. त्याला किती दिवस जेलमध्ये ठेवतील? तू त्याला लवकरात लवकर जेलमधून बाहेर काढ ना गं. तेव्हा उर्वशी म्हणते, सावी तू जरा गप्प बसणार आहेस का गं? काय नुसतं लहान मुलांसारखं रडत बसलेस की रुद्र कुठे आहे, रुद्रला घेऊन ये, रुद्रला घेऊन ये. जरा गप्प बस, शांतपणे मला जरा या विषयावरती विचार तर करू दे. आधी ही गोष्ट मला दादासाहेबांना सांगू दे. तेव्हा उर्वशी दादासाहेबांना फोन करते. दादासाहेब निवडणुकीच्या मीटिंगमध्ये बिझी असतात. ते आपल्या कार्यकर्त्यांना म्हणत असतात की एक काम करायचं, मतदानामध्ये काहीसुद्धा कमी पडता कामा नये. तू आपली माणसं प्रत्येक बूथवरती पाठव आणि तिथे प्रत्येक माणसाजवळ संपर्क करायला सांग. काय हवं नको ते बघायला सांग. मतदान आपल्यालाच केलं पाहिजे. तेव्हा तिथे उर्वशीचा फोन येतो. तेव्हा नागेश्वर म्हणतो, हां दीदी बोला. तेव्हा उर्वशी म्हणते, अहो दादासाहेब काय बोलायचं मी? तुम्हाला माहिती आहे का त्या गिरिजाने काय केले? आपल्या रुद्रला तिने अरेस्ट करायला लावली. आणि आता तर काय म्हणे, ज्याने कुणी रुद्रला फसवले ना त्या माणसाच्या विरोधात पुरावे गोळा करणार म्हणून. तिला तुमच्यावरती संशय आहे दादासाहेब आणि ती तुमच्या विरोधातच पुरावे गोळा करायला गेले. तेव्हा इथे लगेचच नागेश्वर म्हणतो, तिला ज्याने कुणी ही टीप दिली आहे ना त्या माणसाने तिला हे सुद्धा सांगितलं असेल की पुरावे कुठे आहेत ते. आणि तेव्हा ती आमच्या विरोधामध्ये पुरावे गोळा करत असेल, कारण तिला माहिती आहे की हे सगळं आम्ही केलं आहे ते. आणि म्हणूनच ती पुरावे गोळा करत असेल. काहीही झालं ना दीदी, तरीसुद्धा त्या मुलीला आमच्या विरोधामध्ये पुरावे मिळता कामा नये, असं प्रेक्षकांनो नागेश्वर घोरपडे आता म्हणत असतो. काही झालं तरी त्या गिरिजाला आमच्या विरोधात पुरावे मिळणार नाही. आज तिच्यामुळे आमचे चिरंजीव जेलमध्ये गेलेले आहेत. तेव्हा उर्वशी म्हणत असते की दादासाहेब काही करा, पण त्या मुलीला थांबवा. तेव्हा इथे आता नागेश्वर घोरपडे आपल्या लेवलला जाऊन तो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रुद्रला निर्दोष सिद्ध करणार असतो किंवा रुद्रला जामिनावरती सोडून घरी घेऊन येणार असतो. तर इथे ही माहिती नक्की त्या गिरिजाला कुणी दिली असेल असा संशय इथे उर्वशीला आलेला असतो. तिला वाटत असतं हे सगळं प्रभासने केले
आणि तिचा संशय खरासुद्धा असतो. तेव्हा ती प्रभातच्या रूममध्ये येऊन फोनवरती बोलण्याचं नाटक करते आणि म्हणते, अगं तुला माहिती आहे का, ती गिरिजा आहे ना तोंडावरती पडली, तोंडावर. आमच्या दादासाहेबांना फसवायला गेली होती. तर आमचे दादासाहेब फसले तर नाहीतच, पण बिचारा रुद्र अडकला गं. पोलीस आहेत ना, ते रुद्रला अरेस्ट करून घेऊन गेले. तेव्हा प्रेक्षकांनो, गिरिजा आता नागेश्वर घोरपडेच्या रूममध्ये आलेली असते आणि तिथे येऊन ती शोधाशोध करत असते, पुरावे गोळा करत असते. तेव्हा उर्वशी म्हणत असते, काय रे प्रभास, मला माहिती आहे तू आजारपणाचं नाटक करतोयस, तू एकदम ठणठणीत आहेस ना, हे सुद्धा मला माहिती आहे. तेव्हा आता मी एक आयडिया करणार आहे तुला उठवण्यासाठी. तू हे आजारपणाचं नाटक करतोयस हे मला कळलं नाही आहे असं वाटतं की काय तुला? नाहीतर त्या गिरिजापर्यंत इतक्या महत्त्वाच्या गोष्टी जातीलच कशा? पण तुला या सगळ्याबद्दल माहिती आहे ना, मग हे काम तूच करतोयस हे माहिती आहे मला. तेव्हा ती मेणबत्ती पेटवते आणि त्या मेणातून आता जे चटके पडत असतात ना, ते ती प्रभासला देण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा प्रभास घाबरतो आणि म्हणतो की काय करते, आम्हाला चटके देते की काय देवा? आणि तेव्हा तिथे वासंती आलेली असते. ती म्हणत असते, हे काय चालले तुमचं वंश? तेव्हा ती म्हणते, तू इथे कशाला आली आहेस? तेव्हा वासंती म्हणते, तुम्हीच म्हणाला होतात ना प्रभास दादाकडे लक्ष दे म्हणून, म्हणून आले होते बघायला. तेव्हा उर्वशी म्हणते, तेव्हा मी घरामध्ये नव्हते, पण आता मी घरात आहे ना, मग मी देईन ना लक्ष. तू कशाला इथे आली आहेस? तू जा बरं इथून निघ. तेव्हा वासंती तिथून निघून जाते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता उर्वशी म्हणत असते की आता मला कुणीही थांबवू शकणार नाही आहे आणि ती पुन्हा मेणबत्तीचे चटके द्यायला जाणार. तेव्हा तिच्या दादासाहेबांचा फोन आलेला असतो. तेव्हा घाईघाईने ती मेणबत्ती तिथे ठेवते आणि बाहेर निघून जाते फोनवरती बोलण्यासाठी. तेव्हा प्रभास म्हणत असतो की वाचलो देवा, आज माझं काही खरं नव्हतं. अक्का, तुझ्यामुळे वाचलो मी. पण इथे आता रुद्र या प्रकरणामध्ये अडकला आहे. गिरिजाला सांगायला हवं, तुला पुरावे मिळतील, पण इथे नाही, गोडाऊनमध्ये तुला खंडीभर पुरावे मिळतील, असं त्यांनी आता चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं. तेव्हा इथे आता उर्वशी म्हणालेली असते की आता वाचलास तू, पण नेक्स्ट टाईम तू वाचणार नाही आहेस. आणि इथे तरीसुद्धा प्रभास काका इथे रिस्क घेतात आणि ती चिठ्ठी आता गिरिजासाठी लिहितात. तेव्हा गिरिजा शोधाशोध करत असताना कपाटामध्ये तिला फोटो फ्रेम सापडते. ती उचलते आणि ती म्हणत असते की हा तोच फोटो आहे जो मी बघायला जाणार होते आणि आईंनी तो माझ्या हातातून खेचून घेतला होता. हा तोच फोटो आहे. पण एवढं काय आहे या फोटोमध्ये, जे मी बघितलं असतं तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता. जेव्हा वासंतीने तिच्या हातातून खेचून घेतलेला असतो तेव्हा ती म्हणालेली असते की हा फोटो माझ्या मैत्रिणीचा आहे आणि तिच्या मुलीचा आणि नवऱ्याचा आहे. तो फोटो तिची आठवण म्हणून मी माझ्याजवळ जपून ठेवला आहे. तेव्हा हे सगळं तिला आठवतं आणि ती तरीसुद्धा फोटो बघायला जातच असते. आणि तेव्हा तिथे वासंती येते आणि म्हणत असते, काय गं गिरिजा, काय करतेस? काही मिळतंय का तुला? तेव्हा इथे तुला एकसुद्धा पुरावा मिळणार नाही आहे. कारण का? तर इथे इतके महत्त्वाचे पुरावे ते घरामध्ये ठेवत नाही. महत्त्वाचे पुरावे ते घरातून बाहेर ठेवतात. तेव्हा इथे आता गिरिजा म्हणत असते की मला त्यांच्या कुठल्याही गोष्टीबद्दल काही माहिती नाही आहे. तुम्हाला काही माहिती असेल तर आई सांगा ना. आणि आई सॉरी तुम्हाला न विचारता तुमच्या रूममध्ये येऊन मी कपाटाला हात लावला. पर मी रुद्रांना सोडण्यासाठीच पुरावे गोळा करते आई, नागेश्वर घोरपडेंच्या विरोधात. तुम्हाला काही माहिती असेल तर प्लीज माहिती द्या. तेव्हा वासंती म्हणते, अगं मला इतकं काही माहिती नाही आहे. बहीण असून वंसांना त्यांच्याबद्दल जेवढं काही माहिती नाही आहे तेवढं बायको असून मला माहिती नाही आहे, मी खरंच सांगते. पण त्यांच्या बोलण्यातून ना मी बऱ्याचदा एका गोडाऊनचं नाव ऐकलेलं आहे. गोडाऊन करत असतात. तेव्हा गिरिजा म्हणते, हो मग तुम्ही मला सांगा ना ते गोडाऊन कुठे आहे, मी तिथे जाते पुरावे गोळा करायला. तेव्हा वासंती म्हणते, गिरिजा ठीक आहेस ना तू? तू तिथे जाणार आहेस का पुरावे गोळा करायला? तुला माहिती आहे तिथे दिवस रात्र त्यांची माणसं तैनात असतात. तुला जर त्यांनी पकडलं तर? आणि पुरावे शोधत असताना नागेश्वर घोरपडेच्या हाती लागलीस तर? होत्याचं नव्हतं होईल. त्यामुळे तू अजिबात रिस्क घ्यायची नाही, आता बाद झालं. तेव्हा गिरिजा म्हणते, आई अहो मला रुद्रांना निर्दोष सिद्ध करायचं आहे.
त्यासाठी मला रिस्क तर घ्यावीच लागेल ना. तर पुढील भागामध्ये नागेश्वर घोरपडे आलेले असतात. पोलीस स्टेशनमध्ये म्हणत असतात, अहो इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही आमच्या चिरंजीवांना अरेस्ट केलं. आम्ही असताना ह्या आमच्या गावामध्ये एकाही व्यक्तीला तुम्ही अरेस्ट करू शकत नाही आणि आज तुम्ही इथे आमच्या चिरंजीवांना अरेस्ट केलं. ही गोष्ट आम्हाला अजिबात पटलेली नाही आहे. तर इथे गिरिजा रूममध्ये येऊन गोडाऊनमध्ये येऊन पुरावे गोळा करते. ही गोष्ट उर्वशीने दादासाहेबांना सांगितलेली असते. तेव्हा ते तिथे येतात आणि म्हणत असतात, काय चालले काय तुमचं? ती गिरिजा आतमध्ये पुरावे गोळा करायला आले आणि तुम्ही दारू ढासून इथे आता पडलंय. तेव्हा नागेश्वर घोरपडेला ही माहिती उर्वशीने दिलेली असते की ती गिरिजा तुमच्या विरोधात पुरावे गोळा करण्यासाठी गोडाऊनमध्ये गेले. तेव्हा इथे नागेश्वर घोरपडे आलेला असतो. तो म्हणतो, गिरिजा तुझी हिंमत कशी झाली इथे यायची? तेव्हा गिरिजा म्हणते, जोपर्यंत मी अख्ख्या जगाला हे ओरडून ओरडून सांगत नाही की तुम्हीच खरे गुन्हेगार आहात. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही खरे गुन्हेगार आहात आणि तुमच्या विरोधात पुरावे गोळा केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. तेव्हा नागेश्वरने गिरिजाचं तोंड बंद करून ठेवलेलं असतं आणि तेवढ्यात तिथे आता रुद्र आलेला असतो आणि तो गिरिजा गिरिजा अशा हाका मारत दरवाजा नॉक करत असतो.